श्री खंडेराय आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे होणार आहे। या विवाहासाठी श्री खंडेराय यांच्या वतीनं चंदनपुरीच्या सर्व माता भगिनींना आणि लहान थोरांना मी आग्रहाचं निमंत्रण करतो आहे। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार। आज चंदनपुरीहून श्री खंडेराय बाणाई सोबत नळदुर्ग येथे प्रस्थान करतील। तिथे नळदुर्गचे राजे आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांची आतुरतेने वाट पाहतायत। अजामेळ, बाणाईला बोलवा। माझ्या काळजाचा तुकडा आजात चाललाय। हे बाजू नाही नाही ग, डोळ्यातनं पाणी नग काढू। अगं हसत हसत जायचं बघ तुला हातनं। तर समजासनी सुखी ठेवू ना। देवा, माझं कोकरू तुमच्या हातात देतोय, काळजी घ्या तिची। माझ्या बाची काळजी घ्या। होय, आम्ही आहोत बानू, तू नग काळजी करूस बानू। देवा, स्वतःच्या मुली पुढे अकारण गर्व प्रकट करणारे तुम्हीच ना ते देवेंद्र। स्वतःच्या अहंकारासाठी वयात आलेल्या मुलीचे लहान बाळात रूपांतर करणारे तुम्हीच ते देवेंद्र ना। इथवर तुम्ही नाही थांबलात तर त्या बाळाच्या वधाची आज्ञा तुम्हीच दिली। तुम्ही स्वतः सगळ्यांचे विधिलिखित घडवता या भ्रामक समजुतीत राहणारे देवेंद्र तुम्हीच ना। तुमच्या मुलीचे विधिलिखित तुम्ही नाही घडवले, तिने स्वतः घडवलं। आता हे सगळं पाहताना तुम्हाला कसे वाटते आहे देवेंद्र?
माझे पती ज्या परस्त्रीकडे गेले आहेत ती तुमची मुलगी आहे देवेंद्र. स्वतःच्या कन्येचे तुम्ही हेच भविष्य घडवणार होतात का देवेंद्र? केवळ आजच नाही तर गेली 12 वर्ष माझ्या आयुष्यात माझ्या समोर सवत येऊन उभी राहिली की काय, या विचाराने माझा एकही दिवस मी स्वस्तपणे घालवला नाही. माझे पती माझे आहे. देवी, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की खरंच खंडेराय आपल्या राज्यामध्ये आले आहेत. होय राजन, श्री खंडेराय वेशीवर प्रवेश करून राजवाड्याकडे येत आहे. ही वार्ता जेव्हा सेवकाने सांगितली तेव्हा क्षणभर माझाही विश्वास नव्हता बसला. पण आता श्री खंडेरायांचं आगमन कोणत्याही क्षणी होत असे. आता आपल्याला त्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळणार. देवा,
देवा, या नळदुर्ग राज्यात मी नळराजा आपलं स्वागत करत आहे. देवा, पाणांच्या विश्रामाची व्यवस्था अंतपुरात केली आहे आणि आपल्या विश्रामाची व्यवस्था उत्तम केली आहे. नळराजा, सर्व काही तुझ्या नियोजनाप्रमाणेच होईल. आम्ही दोघे जरी पुढे आलो असलो तरी प्रधानजी आणि वस्तीवरचे इतर विवाहस्थळी उपस्थित राहतील. त्यांचे यथोचित स्वागत केले जाईल. श्री खंडेरायांचा विवाह होणार आहे म्हणून दूर दूर देशातून प्रांतातून अनेक लोक आली आहेत. आता हा विवाह बघण्यात सगळे उत्सुक आहेत. देवा, आता आपण विश्रांती घ्यावी. मी आपल्याला विश्राम कक्षात घेऊन जातो. मीही बाणाईला विश्राम कक्षाकडे घेऊन जाते. कुठे गेले होतेस? माझ्या कन्येला भेटायला. मला न सांगता? मी तुम्हाला या आधीही सांगितलं होतं की मला तिला भेटायचं आहे म्हणून, पण तुम्ही मला थांबवून मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही मला घेऊन जाल. मग माझा तुमच्यावर विश्वास नाही की तुम्ही तिची आणि माझी भेट घडवून आणाल म्हणून. शची, मर्यादा ओलांडू नकोस. तुम्हाला कधीही कळणार नाही मला काय वाटतंय ते, काय भावना असतात एका आईच्या. शची, भावनेच्या आहारी जाऊन चालणार नाही. हे तुम्ही बोलता आहात? स्वर्ग सुखात राहणारी माझी मुलगी कशी रानावनात राहते आहे, किती हाल अपेष्टांना सामोरी गेली असेल ती. कधी याचा विचार केला तुम्ही? तुमच्या पर्यायानं आपल्या हातून केवढा मोठा अपराध घडला. आपल्याच मुलीला दुःखाच्या खाईत लोटला आपण. शची, तो भूतकाळ आहे, त्याला पुन्हा उकरून काढू नको. भूतकाळच नाही तर तिचा भविष्यकाळही सुखी नाही. काय म्हणायचंय काय तुला? मी पाहीन काय करायचं ते. थांब शची. मला कळायलाच हवं काय आहे ते. बानूचा विवाह कुणाशी होणार आहे हे ठाऊक आहे? बानूचा विवाह? नाही. कळलं तर तुम्हालाही धक्का बसेल. बानूचा विवाह श्री खंडेरायांशी होणार आहे. काय? हे विधिलिखित आहे. पण माझ्यापासून ही गोष्ट लपवून कशी ठेवली सगळ्यांनी? इंद्र आहे मी, इंद्र, देवांचा अधिपती, पंचमहाभूत, ऋषी मुनी यक्ष गंधर्व, कोणीच कसं सांगितलं नाही मला. पण हे केवळ कळून उपयोग नाही. म्हाळसा ही श्री खंडेरायांची पत्नी आहे आणि तिचं मूळ स्वरूप काय आहे हे बानूला ठाऊक नाही. तिला ठाऊक नाही श्री म्हाळसा देवी तिचं काय करू शकतात ते. प्रत्यक्ष श्री खंडेरायांना वृद्ध होण्याचा जर त्या शाप देऊ शकतात तर त्या काहीही करू शकतात. सांगा, कशी सुखी होईल ती विवाहानंतर? याचा विचार करावा लागेल.
म्हाळसा, तू कशी आहेस? मला ठाऊक आहे की तू माझी प्रतीक्षा करत आहेस. मी येणारच आहे. जयाद्रीला तू वचन दिलेस, पण परीक्षा माझी आहे. म्हाळसा, माझे तुझ्यावर किती प्रेम आहे हे मला सिद्ध करायचे आहे, आणि त्यासाठी पुन्हा एकदा मला तुझ्या क्रोधाला सामोरे जायचे आहे. पण म्हाळसा, आपण एकत्र आनंदाने घालवलेले क्षणही आहेतच. बानू, बानू थांब. बानू थांब, पुढे जाऊ नकोस.